श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 12. हा अध्याय वाचल्याने देवतांचा शोभ झाला असेल तर तो जाईल व सर्व देवता अनुग्रह करतील. श्री गुरुदेव दत्त अवधूत. अग्नीने जालंधरला त्याच्या जन्माची कथा सांगितली आणि विचारले, पुत्रा, तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करू शकेन. यावर जालंधर म्हणाला, अग्निदेवा, माझे मन इच्छारहित आहे, परंतु हा मनुष्य देह धारण केला असल्यामुळे इतर मनुष्याप्रमाणे केवळ जन्मले व मेले असे माझ्या बाबतीत होऊ नये. देहाचे सार्थक व्हावे, कीर्तिमान होऊन चिरंजीव व्हावे. पुत्राची मागणी ऐकून अग्नीला परमानंद झाला व त्याच्या इच्छापूर्तीसाठी त्याने खांद्यावर घेऊन श्री दत्तात्रयांकडे प्रयाण केले. त्यांना पाहून दत्तात्रयांना आनंद झाला. त्यांनी अग्नीला आलिंगन दिले, कुशल विचारले. जालंधरचा परिचय विचारला. अग्नी म्हणाला, भगवान शंकराचा कामदेव मी जाळला, तरीही त्याचा अंश मी जतन करून ठेवला. अंशरूपाने राहिलेले ते शिवतेज मी बृहद्रवा राजा सोमयाग करीत असताना यज्ञकुंडातून अंतरिक्ष ऋषींच्या जीवांशासह बाहेर टाकले. तोच हा बालक, याचे नाव जालंधर आहे. उपनयन झाल्यावर हा अरण्यात पळून आला आहे. त्याला कीर्ती प्राप्त करायची आहे. यावर आपण अनुग्रह करून सामर्थ्यवान चिरंजीव करावे. दत्तात्रय म्हणाले, हे तर उत्तमच झाले. मी याला सर्व विद्या संपन्न करीन, परंतु त्यासाठी याने इथे 12 वर्षे राहिले पाहिजे. अग्नीने हे मान्य केले. जालंधरला दत्तात्रयांजवळ ठेवून अग्नी अंतर्धान पावला. दत्तात्रयांनी जालंधरला अद्वैताचा बोध केला. त्याला नित्य आपल्या सहवासात ठेवले. सकाळी भागीरथीमध्ये स्नान, कोल्हापुरात भिक्षा मागणे, पांचलेश्वरी भोजन करी, माहूरगडावर निद्रा करीत असे. दत्तात्रयांचा असा दिनक्रम असे. जालिंधर त्यांच्या सतत सहवासात असे. 12 वर्षाच्या अशा कालावधीमध्ये शस्त्रास्त्रे, वेद, शास्त्रे, विद्या, कला यांचे संपूर्ण ज्ञान दत्तात्रयांनी जालंधरला दिले. सर्व देवतांचे दर्शन घडवून त्यांच्याकडून वरदाने देवविली. मग अग्नीला बोलवले व सांगितले, याला सर्व विद्यामध्ये प्रवीण केले आहे, याचा स्वीकार कर. पुढे अग्नीने त्याला बद्रिकाश्रमात नेले. तेथे 12 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश, बद्रीनाथ यांनी त्याच्या तपाची परिपूर्ती झाल्याचे सांगून ते पूर्ण सिद्ध केले. मग अग्नी व जालिंधर यांना बद्रीनाथाने एक कथा सांगितली. पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यपात झाला. वाऱ्याच्या झोताने त्याचा एक बिंदू हिमालयात अरण्यात झोपलेल्या हत्तीच्या कानात पडला. त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून नरदेह धारण केला आहे. हत्तीच्या कानातून पडल्यामुळे त्याचे नाव कानिपनाथ असे लोक म्हणतील. तू त्याला बाहेर काढ व सर्व विद्या विभूषित करून शिष्य कर. भगवान शिवाचे बोलणे ऐकून अग्नी व जालंधर म्हणाले, तुम्ही सांगितलेली गोष्ट अपूर्व आहे, परंतु तो गजराज कोठे आहे ते सांगा. तेव्हा बद्रीनाथ दोघांना घेऊन हिमालयाच्या घनदाट अरण्यात आला. तेथे दूरवर त्यांना तो गजराज दिसला. तो भयंकर, अकराळ विक्राळ, बलवान, चंचल होता. त्याच्यावर जालंधराने मोहनास्त्र व स्पर्शास्त्र टाकले. त्या क्षणी तो महागज भूमीला चिटकून मुकाट्याने उभा राहिला.
जालंधर, अग्नी, शंकर हळूहळू त्याच्याजवळ गेले. जालंधर हत्तीजवळ गेला व त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, अरे समर्थ प्रबुद्ध नारायणा, कानिफा ब्रह्मसुता, दीक्षा देहाने तू या महागजाच्या कानात येऊन राहिला आहेस. मी जालंधर अंतरिक्ष, अग्निदेव व भगवान शंकर तुला नेण्यासाठी आलो आहोत. तू उशीर न करता बाहेर ये. त्यांच्या हाका ऐकून हत्तीच्या कानातील अंतर्भागातून एक 16 वर्षाचा तेजस्वी तपस्वी मुलगा डोकावून पाहू लागला. त्याने समोर दिसणाऱ्या जालंधर, अग्नी, शंकर यांना नमस्कार केला. जालंधराने उंच हात करून कानिफाला खाली अलगद उतरून घेतले. जालंधराने भगवान शंकरांच्या आज्ञेप्रमाणे कानिफाच्या कानात गुरुमंत्राचा उच्चार केला. त्या क्षणी कानिफाचे अज्ञान नाहीसे झाले. अद्वैत ब्रह्माचा साक्षात्कार होऊन अष्टसात्विक भाव देहात प्रकट झाले. नंतर शंकर, अग्नी, जालंधर, कानिफ सर्वजण बद्रिकाश्रमात आले. तेथे अग्नी जालंधराला म्हणाला, पुत्रा, दत्तात्रेयाने तुला जी विद्या परंपरेने दिली आहे ती सर्व कानिफाला प्रदान कर. जालंधराने ते मान्य केले. अग्नी गुप्त झाला. बद्रीनाथ शंकर मात्र दत्तांनी दिलेली विद्या कानिफाला प्राप्त होते की नाही यासाठी तिथे 6 महिने राहिले. जालंधराने कानिफाला दत्तप्रणीत सर्व विद्या प्राप्त करून दिल्या, परंतु संजीवनी व वाताकर्षण मंत्र शिकवला नाही. अस्त्रविद्येच्या सर्व देवता कानिफाला वश करून दे असा शंकरांनी जालंधराला आदेश दिला. तेव्हा जालंधराने सप्तलोक यातील देवतांना आवाहन केले. सर्व देवता प्रकट झाल्या. दत्तात्रेयांनी तुला विद्या दिली. अग्नीची भीड पडली म्हणून आम्ही तुला वरदाने दिली. यापुढे तुझे असंख्य शिष्य होतील म्हणून आम्ही प्रत्येकाला वरदाने देत राहिलो तर कसे होईल? परंतु प्रारंभी सर्वांनी नकार दिला. परंतु जालंधराने कामिनी अस्त्र सोडून त्यांच्या सर्व शस्त्रास्त्रांचे निराकरण केले व त्यांची फजिती केली. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांनी जालंधराचे कौतुक केले. त्यांच्या अस्त्रविद्येमधील प्रावीण्याची वाहवा केली. पराभूत झालेल्या देवतांनी कानिफाला वरदाने दिली. जालंधराला शाबरी विद्येत सहकार्य करण्याचे मान्य केले व आपापल्या विमानात बसून ते स्वस्थानी गेले. भगवान विष्णू, श्री शंकर, जालंधर, कानिफ चौघेजण बद्रिकाश्रमात 3 दिवस राहिले. श्री गुरुदेव दत्त अवधूत. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.